अनुष्का शर्माने आरसीबीच्या मॅच दरम्यान नामजप काउंटर वापरले आणि रातोरात सोशल मीडियावर ट्रेंड बनले। अनुष्कासाठी नामजप काम करत असेलही पण प्रत्येकासाठीच करेल असं नाही। असे अनेक लोक आहेत जे टीव्ही बघताना, गाडी चालवताना, स्वयंपाक करताना किंवा अगदी ऑफिस मधलं काम करताना नामजप करतात। कुणी माळ वापरते, कुणी डिजिटल काउंटर, तर कुणाला तशीच सवय लागते। नामजप मागे न्यूरोसायन्स आहे। जेव्हा आपण एखादा शब्द, मंत्र किंवा फ्रेज रिपीट करतो तेव्हा आपलं लक्ष एका गोष्टीवर केंद्रित होतं। त्यामुळे आपले रॅन्डम थॉट्स कमी होतात। बऱ्याच लोकांना स्ट्रेस आणि एन्झायटी कमी झाल्यासारखं वाटू शकतं। पण याचा अर्थ असा नाही की नामजप प्रत्येकासाठीच फायदेशीर आहे। सायकोलॉजिस्ट सांगतात बऱ्याच लोकांसाठी हे कंपल्शन बनतं। मी 108 वेळा नामजप नाही केला तर काहीतरी वाईट होईल, मी नामजप थांबवला तर देव नाराज होईल। जेव्हा अशी भीती निर्माण होते तेव्हा नामजप स्पिरिच्युअलिटी पेक्षा एन्झायटी लूप बनू शकतो। कुणासाठी नामजप मेडिटेशन असू शकतं, कुणासाठी इमोशनल सपोर्ट, तर कुणासाठी एन्झायटी लूप। अध्यात्म हे वैयक्तिक सोयीनुसार असावं, ट्रेंडनुसार नाही।